माधव, हा अगं तू कधी आलीस? तू जेव्हा भलत्याच विचारात होतास तेव्हा. काही नाही ग, असंच थोडा विचार करत होतो. काय झालं? निलिमा, ती पावलं कोणाची असतील ग? त्या पावलांचे ठसे ठरवून कोणीतरी उमटवले. कशावरून? म्हणजे तू तसं प्रूव्ह करणार होतीस ना, आणि तू तसा प्रयत्नही केलास, पण काय झालं? मी माझं मत बदललेलं नाही. हो, पण तू तुझं मत पटवून देऊ शकली नाहीस ना. आज ना उद्या माझं मत सगळ्यांना पटेल. आज तुला संधी मिळाली आणि सगळ्यांनी तुझं ऐकलंही, पण निष्कर्ष काय निघाला? त्या पावलांचे ठसे उमटायला बरंच वजन असावं लागेल, जे अशक्य आहे. हा, पण म्हणून मी माघार घेतलेली नाही. मी शक्यता पडताळून बघितली घटनेची. प्रत्येक शक्यतेचा तर्काने विचार केला. आणखीनही करीन. मग एक एक शक्यता खोडून टाकेन. आणि सगळ्यात शेवटी जी शक्यता उरेल ती कितीही अतर्क्य असली आणि इनकन्सिवेबल असली तरी तेच खरं असेल. आणि हे मी नाही, शेरलॉक होम्स म्हणतो. गुड गुड. तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. आणि तू ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं. माधव, काल रात्री तू आवाज ऐकले? नाही. काल रात्री आपल्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी फिरतंय असं तुला जाणवलं?